श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरणी त्रिवार मुद्रा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता भावना श्री स्वामी समर्थ. बघा, आज पाहणार आहोत मला स्वामींचा आलेला अनुभव. मी जेव्हा 108 स्वामीचरित्र पारायण केले तेव्हा मला स्वामींचा कोणता अनुभव आला ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. असे बरेच अनुभव आहेत जे मला स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आलेले आहेत. त्यातीलच एक अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, आपले भरपूर सेवेकरी असे आहेत, स्वामी सेवेकरी भरपूर असे आहेत की त्यांना प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला आहे. बरेच काय तर जवळजवळ आपले जेवढे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना काही ना काही स्वामींचा अनुभव आलेलाच आहे. तसाच मलाही स्वामींचा एक अनुभव आलेला आहे. तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, कसं असतं, जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो, जेव्हा आपण नवीन सेवेमध्ये येतो, तेव्हा नवीन सेवेमध्ये आपण आल्यानंतर आपले स्वामी महाराज आपल्या इच्छा लवकर पूर्ण करतात. कारण कसं असतं, जेव्हा आपण नवीन आरतीला येतो, नवीन सेवा करत असतो, नवीन नित्यसेवा करतो, तेव्हा स्वामी महाराज आपली जी इच्छा ठेवून आपण सेवा करत असतो ती इच्छा आपले स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत असतात. का लवकरात लवकर पूर्ण करत असतात? तर जसं आपल्याला स्वामींची कृपा हवी असते तसेच स्वामी महाराजांना सुद्धा मनापासून सेवा करणारे सेवेकरी हवे असतात. म्हणून स्वामी माऊली आपले स्वामी महाराज हे सदैव आपल्या नवीन सेवेकऱ्यांना लवकरात लवकर प्रचिती देतात, अनुभव देतात. नवीन सेवेकऱ्यांना लवकर अनुभव देतात याचा अर्थ असं नाही की सेवेकरी जुने झाले म्हणजे अनुभव देत नाहीत, असं नाही. पण जेव्हा नवीन सेवेकरी सेवेत येतात त्यांचं मन सेवेमध्ये लागावं, त्यांची सेवा वाढावी यासाठी स्वामी महाराज लवकरात लवकर त्यांना अनुभव देत असतात. त्यांना सेवेची ओढ लागावी यासाठी स्वामी महाराज त्यांना लवकरात लवकर अनुभव देत असतात. तर अशाच प्रकारचा माझाही एक अनुभव आहे, तो मी तुम्हाला शेअर करत आहे. मी एक टेलर आहे, लेडीज टेलर. तर मी जेव्हा नवीन काम मी चालू केलं तेव्हा म्हणजे फारसे कस्टमर माझ्याकडे नव्हते. म्हणजे कसं, नवीन काम चालू केल्यानंतर फारसं कस्टमर नसतंच. पण मी सगळे प्रयत्न करूनही माझे 2-3 महिने व्हायला आले होते. मी सर्व प्रयत्न करत होते, सर्वांना माझ्या तोंडाने सांगत होते की मी हे व्यवसाय चालू केला आहे माझा टेलरिंगचा. तर त्याच्यासाठी कस्टमर मी कोणत्या ना कोणत्या परीने म्हणजे माझं ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचा मी प्रत्येक प्रयत्न केला. पण काही मला म्हणजे एवढं कस्टमरचा सपोर्ट भेटला नाही. तर मग माझ्या मनात एकदा असा सहज विचार येऊन गेला की आपण का बरं स्वामी असताना आपण उगाचच काळजी करतोय. आपण जर स्वामींचे 108 स्वामीचरित्र पारायण जर आपण केले तर आपला प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो, असं माझ्या मनामध्ये एकदा सहजच विचार येऊन गेला. मग विचार मनामध्ये आल्यानंतर मी लगेचच त्याच्या तयारीला लागले की नाही, आता आपण 108 स्वामीचरित्र पारायण पूर्ण करायचे. पण मग मनात विचार होता की खंड न पडता स्वामीचरित्र पारायण पूर्ण होतील का? जर खंडमध्ये पडला तर मग काय करायचं? असे बरेच प्रश्न माझ्या मनात येऊन गेले. पण म्हणलं चला अगोदर सुरुवात तर आपण करूया, तर बाकीचं पुढं बघू. मग मी काय केलं, दुसऱ्याच दिवशी केंद्रात गेले. केंद्रात गेल्यानंतर एक नारळ, खडी साखरेची पुडी घेतली, अगरबत्ती घेतली, एक फूल घेतलं आणि महाराजांच्या समोर माझी इच्छा सांगून ते मी तिथं ठेवून आली. ठेवून आल्याच्या नंतर घरी आल्यानंतर मग मी 108 स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली. मग स्वामीचरित्र पारायणाला मी सुरुवात केल्यानंतर 11 पारायण झाली, 51 पारायण झाली. म्हणजे 11 पारायणापासूनच मला म्हणजे रिझल्ट यायला सुरुवात झाली की एक कस्टमर माझ्याकडं वळत आहे. मी शिवलेले ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसतायत, त्यांची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल खूप छान होती की म्हणजे चांगले ब्लाऊज बसतायत, व्यवस्थित शिवता येत आहे तुम्ही. मग असे त्यांचे थोडेसे प्रतिक्रिया कस्टमरच्या येऊ लागल्या. मग त्याच्यानंतर माझे 51 पारायण पूर्ण झाले. 11 पारायणामध्येच मला थोडीशी प्रचिती आल्यामुळे मला परत जास्त उल्हास आला की ही सेवा आपण लवकरात लवकर पूर्ण जर केली तर आपलं नक्कीच भरपूर प्रमाणात आपलं कस्टमर वाढेल. ही मनामध्ये इच्छा माझी जास्त म्हणजे प्रबळ झाली. आणि मग त्याच पद्धतीने मी पुढचे जे पारायण आहेत ते पारायण पूर्ण करत गेले. मग पारायण पूर्ण करत असताना मी 51 पारायण माझे पूर्ण झाले. त्यावेळेस दिवाळीचा पिरियड होता, म्हणजे दिवाळी जवळ यायला लागलेली होती. तर त्यावेळेस अक्षरशः 51 पारायण माझे पूर्ण झाले. आणि मी दिवाळीच्या पिरियडमध्ये माझ्याकडं म्हणजे सुरुवातीला मी म्हणजे असं सांगायची बायकांना की ब्लाऊज मी शिवते, खूप छान बसतात मी शिवलेले ब्लाऊज, असं सांगून सुद्धा लेडीज माझ्याकडे ब्लाऊज म्हणजे टाकत नव्हत्या. पण त्याच्यानंतर 51 पारायण पूर्ण झाल्यानंतर मला असा अनुभव आला की मला जेवायला वेळ राहिला नाही. म्हणजे दिवाळीचा पिरियड होता आणि त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये समजा बायकांना ब्लाऊज
ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायचेच असतात. तर त्याच्यामुळं मला असं जाणवलं की मला जेवायला सुद्धा वेळ नाही, एवढं कस्टमर माझ्याकडे, म्हणजे 51 पारायण माझे पूर्ण होईपर्यंतच वाढून गेलं. तर असं माझं हे 51 म्हणजे पारायण पूर्ण झाल्यावरच लगेच मला एक अनुभव आला. मग त्याच्यानंतर माझी इच्छा अजून जास्त वाढत गेली आणि मी लवकरात लवकर 108 स्वामीचरित्र पारायण पूर्ण केले. मग 108 स्वामीचरित्र पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर आजपर्यंत तुम्हाला सांगते, माझ्याकडं मी असा एकही दिवस नाही की मी अशी शांत आणि रिलॅक्स बसले, म्हणजे काम नाही आहे म्हणून. असा कधीच झालं नाही. हां, एखाद्या दिवशी कंटाळा वगैरे आला तर मी बसते, पण काम नाही म्हणून मी बसत नाही. असं एवढं महाराजांनी माझ्यावरती कृपा केलेली आहे. ज्या दिवशीपासून मी स्वामीचरित्र पारायण चालू केली आणि ती पूर्ण केली, तेव्हापासून माझ्याकडं कामाची कसल्याच प्रकारची कमतरता नाही आहे. एवढा छान मला स्वामींचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हा सर्वांना हेच सांगेन की आपण पण स्वामी सेवा करा. कारण आपण स्वामी सेवा केली तर स्वामी महाराज आपल्याला नक्कीच त्याची प्रचिती देतात. असं नाही आहे की तुम्ही सेवा करताय आणि सेवा करूनही तुम्हाला स्वामींची प्रचिती येत नाही, असं कधीच होत नाही. हां, कधी थोडासा उशीर होतो, कधी कोणाला लवकर प्रचिती येते. याच्या मागेही कारणं असतात. जेव्हा आपलं प्रारब्ध खूप खडतर असतं, आपण जेव्हा आदल्या जन्मी किंवा आपल्या याच्यामध्ये भूतकाळामध्ये काही चुका केलेल्या असतात, त्याच्यातून काही वाईट कर्म केलेले असतात, त्याचे जे फळं असतात ते फळं थोडेसे ते प्रारब्ध महाराजांना स्वच्छ करण्यासाठी वेळ लागत असतो. म्हणून कधी-कधी आपल्याला सेवेची प्रचिती यायला वेळ लागतो. तर मग वेळ लागल्यानंतर स्वामींची सेवा लगेच न सोडता लगेच सोडून द्यायची नाही. उलट आपण जास्त इच्छेने, जास्त इच्छाशक्तीने आपण ती सेवा पूर्ण करायची. महाराज माऊली नक्कीच त्याचा अनुभव देतात. कारण महाराजांनी फक्त स्वतःच्या अंगावर लंगोटी ठेवलेली आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलाही कपडा महाराजांकडे नाही आहे. म्हणजे महाराजांनी स्वतःकडे कपडेसुद्धा ठेवलेले नाहीत. सगळं काही त्यांच्याकडे जे आहे ते देण्यासाठीच आहे. आपण महाराजांची एक माळ जरी जप केला तरीही त्या एक माळेत जपेचं फळ आपल्याला ते कधी ना कधी, कुठे ना कुठे नक्कीच देतात. हे परमसत्य आहे. आपण केलेली सेवा वाया जात नाही, हे परमसत्य आहे. त्या सेवेचं फळ कोणत्या ना कोणत्या परीने, कोणत्या ना कोणत्या जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच स्वामी महाराज देत असतात. कारण कसं असतं, आपल्याला माहिती नसतं की आपल्या सेवेची गरज आपल्या सेवेच्या फळाची गरज आपल्याला कधी आहे. पण महाराजांना नक्की माहिती असतं की हिने जी सेवा केलेली आहे किंवा याने जी सेवा केलेली आहे, याचं फळ आपल्याला त्या व्यक्तीला कधी द्यायचं आहे. तर त्याच्यामुळं कसल्याही प्रकारची काळजी न करता, कसल्याही प्रकारचं फळाची चिंता न करता फक्त स्वामी सेवा करा. स्वामी सेवा केल्यानंतर तुमचा कुठलाही प्रश्न राहत नाही, अडत नाही. जरी कुठला प्रश्न अडत असला तरी महाराज माऊली त्याच्यातूनही नक्की काही ना काही मार्ग दाखवतात आणि आपला तो प्रश्न नक्की दूर करतात. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला काही असेच अनुभव आलेले असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये मलाही अनुभव आलेला आहे असं म्हणजे सांगून द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कसं आहे, थोडंसं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला पण प्रोत्साहन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी, नवीन नवीन माहिती देण्यासाठी. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.